धम्मबंधुनी भगिनींनो, आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा अभ्यास करीत आहोत गेल्या कित्येक दिवसांपासून. आणि त्या ग्रंथातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा भागापर्यंत आपण पोचलेलो आहोत. खंड नंबर 3, त्यातला भाग नंबर 3 आणि त्याच्यातलं पहिलं प्रकरण आहे सद्धम्म म्हणजे काय. त्याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण चर्चा केलेली बाबासाहेबांची बघितली होती. धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय आणि सद्धम्म म्हणजे काय, ही सर्व चर्चा त्रिपिटकाच्या अंगुत्तर निकायामध्ये आलेली आहे. बाबासाहेबांनी ती थोड्याशा वेगळ्या भाषेत सारांश रूपानं मांडलेली आहे. धम्म म्हणजे विश्वाला आणि विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीला नियंत्रित करणारे सर्व प्रकारचे म्हणूया की नियम किंवा कायदे, त्याला धम्म म्हटलेलं आहे. आणि त्याचे 4 पोटभात केलेले आहेत. पाली ग्रंथामध्ये हे 4 पोटभाग अशा प्रकारे सांगितलेलं आहे. त्याला नियम असं म्हटलेलं आहे. पहिला नियम आहे ऊतू नियम किंवा ऋतू नियम. म्हणजे काही ऋतू होतं जे भौतिक परंपरा आहे, विश्व आहे, सोलर सिस्टम आहे, त्याच्यामधले नाना प्रकारचे हे नियम आहेत, गुरुत्वाकर्षण आहे, सर्व प्रकारचे नियम ज्याला भौतिक नियम म्हणतो आपण, त्याला ऋतू नियम म्हटलेला आहे. तो धम्म आहे. कारण त्या ऋतू नियमाप्रमाणेच सृष्टीचं सर्व संचालन चालतं. हे बुद्धाचं मुख्य प्रतिपाद्य तत्त्व आहे. त्याला आपण व्यवहारामध्ये कार्यकारण भाव असं म्हणतो. आणि त्याचं सूत्र पाली भाषेत सांगितलं आहे, इमस्मिंग सती इदम भवती, इमस्मिंग असती इदम न होते. तर हे असल्यामुळं हे घडतं, हे नसल्यामुळं ते घडत नाही. हा कार्यकारण भाव आहे. थोडक्यामध्ये कारणाशिवाय काही घडत नाही. हा सृष्टीचा आद्य नियम आहे. आणि हा नियम फक्त बुद्धानं जाणला, बाकी कोणालाही तो कळला नाही. म्हणून सर्व धर्म जे आहे हे नियम बाजूला ठेवून कल्पनेच्या मागे लागतात, कल्पना करतात. त्याला कुठल्याही नियमाचं समर्थन नाही, कुठल्याही नियमानं ते सिद्ध होत नाही. म्हणून पहिला नियम आहे ऊतू नियम. दुसरा सृष्टीचा नियम आहे, त्याला म्हटलं आहे बीज नियम. म्हणजे बीजामधून वृक्ष वाढणारच. हा थोडा वनस्पतीशास्त्राची किंवा इतर अनेक गोष्टीशी संबंधित आहे. बीजातूनच निर्मिती होते, बीजाशिवाय निर्मिती होत नाही. तो क्रम आहे. त्या निर्मितीतून पुन्हा बीज निर्माण होतं, बीजातून पुन्हा निर्मिती होती. हा नियम आहे. हा सृष्टीचे नियम, तो कोणाला बदलता येत नाही, त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करता येत नाही. हा दुसरा नियम आहे, त्याला धम्म म्हटलेला आहे पाली भाषेमध्ये. तिसरा नियम आहे, त्याला म्हटलं आहे कम्म नियम. कम्म म्हणजे कर्म. मनुष्य जे करतो त्याच्या ॲक्शन्स, त्याचं प्रत्यक्ष करणं, वागणं, बोलणं, सर्व यालाही खास नियम लागू आहे. खास नियमाप्रमाणेच ते होतं, ते नियमाशिवाय होत नाही. हा अत्यंतिक महत्त्वाचा सिद्धांत बुद्धानं मांडलेला आहे, जो कुठल्याही धर्मसंस्थापकांना कधीही कळला नाही. हे जाता जाता लक्षात घेतलं पाहिजे. तर कम्म नियम आहे. आणि त्या नियमामध्ये कार्यकारण भावायचा आहे. तुम्ही कम्म केलं म्हणजे कारण घडलं, त्याचा परिणाम होणारच. त्याची फार सखोल चर्चा आपल्याला पाली वाङ्मयामध्ये पाहायला मिळते. चौथा नियम जो आहे तो आहे धम्म नियम. धम्म नियम म्हणजे बुद्ध शिकवणीमधल्या काही खास शिकवणी, ज्या शिकवणी या सृष्टीच्या क्रमाप्रमाणेच नियमबद्ध आहेत आणि त्यांचे ते परिणाम होतातच. निर्वाणापर्यंत जाण्याचा मार्ग ही खास शिकवण आहे की तुम्ही निर्वाणापर्यंत कसं जायचं, दुःखमुक्त कसं व्हायचं.
आणि ती जी शिकवण बुद्धानं स्वतःच्या अनुभवातून दिली त्याला म्हटलेलं आहे धम्म नियम. म्हणजे बुद्धाचा नियम धम्मसुद्धा सृष्टीच्या ह्या नियमांच्या बाहेर नाही. फक्त हे नियम कोणाला ज्ञात नव्हते, माहीत नव्हते, ते बुद्धानं प्रकट केलेले आहेत. आणि शेवटचा नियम आहे मनोनियम. मनाचा सुद्धा नियम आहे, म्हणजे कार्यपद्धती आहे, ती विशिष्ट नियमाने बांधलेली आहेत. त्या नियमाच्या पलीकडे ती कार्यपद्धती जात नाही, म्हणून मनोनियम आहे. ह्या 5 प्रकारच्या नियमांना सामूहिक संज्ञा आहे धम्म. म्हणून बाबासाहेबांनी ती चर्चा केली धम्म म्हणजे काय. ते आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. ते आता परत सारांश रूपाने ते मुद्दाम सांगतो मी, लक्षात यावं म्हणून. आणि मग दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी पुढच्या प्रकारात मांडली, जी अंगुत्तर निकायात आलेली आहे. अधम्म म्हणजे काय. धर्म अधर्म ही सर्व धर्मांची भाषा आहे. सारे धर्म अधर्माबद्दल बोलतात. बुद्ध कोणत्या अधर्माबद्दल बोलतात, तर त्यांनी जे अधर्म सांगितलेले आहेत, जे नुसतं काल्पनिक आहे तो अधर्म आहे. तुम्ही फक्त कल्पना केलेली आहे, त्याला सिद्ध करण्याचा कुठलाही पुरावा तुमच्याकडे नाही, कुठलंही माध्यम नाही. उदाहरणार्थ ईश्वर आहे, त्यानं सर्व निर्माण केलं, तो सर्वदर्शी आहे, सर्व साक्षी आहे, सर्व क्षम आहे. कल्पना आहे, हे कुठेही कोणीही सिद्ध केलेलं नाही, होऊ शकत नाही. आणि आधुनिक विज्ञान तर फार पुढे गेलेलं आहे. जिनेवाला जो काही प्रयोग झालेला होता, टनेलमधून त्यांनी 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांची टक्कर घडवून आणली. हा जिनेवामध्ये बरीच वर्ष चाललेला प्रयोग आहे आणि तो आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ मिळून करतात तो जिनेवाचा. 2 वर्षापूर्वी त्याचे रिझल्ट आलेले आहेत. आणि त्यामध्ये म्हटलं होतं की 2 इलेक्ट्रॉन्स जेव्हा त्याच्या त्या चॅनलमध्ये टक्कर झाली, तत्काळ त्याच्यापासून मास निर्माण झाला, ज्याला आपण मास म्हणतो. इलेक्ट्रॉन्समधून मास निर्माण झालेला आहे. आणि त्याच्या अगोदर स्टीफन हॉकिन्सननी एक पुस्तक लिहिलं होतं, स्टोरी ऑफ द टाईम. आणि त्यामध्ये त्यांनी याचा खुलासा करून पुढे म्हटलं होतं की जर याच्यामध्ये यश मिळालं तर आपल्याला ईश्वराचं माइंड काय आहे ते समजेल. विल बी इन अ पोझिशन टू नो द माइंड ऑफ गॉड. ही ते भाषा होती स्टोरी ऑफ टाईम या पुस्तकामधली. पुढे त्यांनी लागली दुसऱ्या वर्षी दुसरं पुस्तक लिहिलं, ग्रँड डिझाईन. आणि त्यामध्ये म्हटलं ईश्वर समाप्त, ईश्वराचं अस्तित्व नाही. 2 इलेक्ट्रॉन्स याची टक्कर झाल्यावरती मास निर्माण झाला. म्हणून जे काही आपल्या सृष्टीमध्ये दिसतं मास म्हणून, घन पदार्थ म्हणून, मास म्हणजे घन पदार्थ, ते घन पदार्थसुद्धा इलेक्ट्रॉन्सच्या टक्करीमधून निर्माण झालेले आहेत, ते कुठून बाहेरून आलेले नाही. आणि म्हणून बुद्धाची मुख्य जी थिअरी आहे, जी त्यांनी 23 सूत्रामध्ये मांडलेली आहे, की ही सृष्टी स्वयंभू आहे, स्वतः निर्माण झाली, ती सतत प्रसर पावत जाते आणि त्याचं कॉन्ट्रॅक्शनसुद्धा होतं, म्हणजे ती आकुंचनसुद्धा पावते. हा आकुंचनाचा सिद्धांत लोकांना फारसा माहीत नव्हता, पण अलीकडे वैज्ञानिकांनी तो शोधून काढलेला आहे. आणि त्यामध्ये ब्लॅक होल ही कल्पना पुढे मांडलेली आहे. 1 किलोमीटर व्यासाचा ब्लॅक होल असतं. ते ब्लॅक म्हणजे ब्लॅक होल म्हणजे खड्डा. त्याच्यामध्ये अख्खी सोलर सिस्टम गायब होऊन जाते. एखादी सूर्यमालिका त्याच्यामध्ये शिरली, संपून जाते, ती निष्क्रिय होऊन जाते, एवढी पॉवर आहे त्याची. आणि त्याच्यावरती जास्त संशोधन स्टीफन हॉकिन्स यांनीच केलेलं आहे, जे ग्रँड डिझाईनमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. बुद्धानं म्हटलं युनिवर्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं, हे कॉन्ट्रॅक्शन आहे. युनिवर्सचं एक्सपान्शन होतं. मग ह्या ब्लॅक होलमधलीच एनर्जीचा जेव्हा स्फोट होतो त्याला शास्त्रज्ञांनी बिग बँग हे नाव दिलेलं आहे. आणि बिग बँगमधून मग निराळ्या सोलर सिस्टम निर्माण होऊन
त्या एक्सपांड होत राहतात. आपलं विश्वही एक्सपांड होतं आहे हे शास्त्रज्ञांनी केव्हाच मांडलेलं आहे. आज जे शास्त्रज्ञ जाणतात ते बुद्धांना तेव्हा जाणलेलं होतं, परंतु बुद्धाचं हे फील्ड नव्हतं ह्या साऱ्या गोष्टी लोकांना शिकवणं, म्हणून त्यांनी त्या गोष्टी शिकवल्या नाहीत. आपली थिअरी मांडली, ते बाजूला झालं. त्यांचं मुख्य ध्येय काय होतं? मनुष्य दुःखी आहे, तो दुःखातून मुक्त कसा होईल, आणि म्हणून त्यांनी सर्व लक्ष केंद्रित केलं ते कर्मनियम आणि मनोनियमावरती. काही लक्षात आलं ना? हा बुद्ध धर्माचा मुख्य इतिहास आहे. आणि म्हणून जेवढ्या कल्पना निर्माण झालेल्या आहेत आणि ज्या सबस्टन्शिएट करता येत नाही, म्हणजे त्याचा खुलासा करता येत नाही, स्पष्टीकरण करता येत नाही, त्या सर्व कल्पना म्हणजे अविद्या आहे. त्या सर्व कल्पना म्हणजे अधम्म आहे, अधर्म आहे. आणि त्या सर्व कल्पना म्हणजे माणसाला गुलाम करून ठेवणाऱ्या यंत्रणा आहेत. अविद्येचं मूळ कुठे आहे? बुद्धांना अविद्या म्हटलेलं आहे. त्या अविद्येचं मूळ या ठिकाणी आहे, आणि हे मूळ जाणण्यासाठी बुद्ध मदत करतात. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बाबासाहेबांनी त्याची चर्चा आपल्या ग्रंथामध्ये फार चांगल्या पद्धतीने केलेली आहे की ईश्वर आहे असं मानणं हा अधर्म आहे, स्वर्ग नरक वगैरे हे अधर्म आहेत. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये मांडल्या, त्या आपण मागच्या वेळेस बघितलेल्या आहेत. आता ह्या तिसऱ्या खंडामध्ये, तिसऱ्या भागामध्ये ते येतात अतिशय महत्त्वाच्या विषयावरती की सद्धम्म म्हणजे काय. धम्म लक्षात घेतला, अधम्म लक्षात घेतला, सद्धम्म म्हणजे काय. आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा बुद्धाचा धम्म, बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी बुद्ध धम्माची योजना, त्याची अंमलबजावणी ही सारी या खंडामध्ये आलेली आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या ग्रंथातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सद्धम्म म्हणजे काय. आणि त्यामध्येच शेवटच्या प्रकरणामध्ये, चौथ्या प्रकरणामध्ये बौद्ध जीवन मार्ग आलेला आहे की बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे माणसानं आपलं जीवन कसं जगायचं. म्हणजे बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करण्याची नुसती घोषणा केली नाही, तर ती घोषणा प्रत्यक्षात कशी अंमलात यायची, त्यासाठी बुद्ध धम्माचा कशा प्रकारे वापर करायचा याचं इतकं बारकाईनं निरूपण केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. बाबासाहेबांच्या पश्चामध्ये जे काही घडलं ते वाईट हे की हे जाणण्याचा, समजण्याचा, स्वीकारण्याचा, आत्मसात करण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. हे आपल्या मागासपणाचं मुख्य कारण आहे, आणि हे आपल्या विकासामधलं सर्वात बाधक असं कारण आहे. विकास नाही होऊ शकत. विकास होईल सृष्टीच्या नियमाप्रमाणे वागलं तरच, अन्यथा होणार नाही. आणि मग ह्या तिसऱ्या खंडातल्या तिसऱ्या प्रकरणामध्ये सद्धम्म म्हणजे काय यावरती बाबासाहेब सांगत असताना त्यांनी महत्त्वाचं एक सूत्र मांडलेलं आहे. टू मेंटेन द प्युरिटी ऑफ लाईफ इज सद्धम्म. टू मेंटेन द प्युरिटी ऑफ लाईफ इज सद्धम्म. जीवन सुचिता राखणं म्हणजे सद्धम्म असं म्हटलं होतं. मग जीवन सुचिता काय भानगड आहे आणि ती राखायची कशी याचं स्पष्टीकरण केल्याशिवाय ते प्रकरण कळतच नाही. म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्मा ग्रंथ कळायला मोठा अवघड जातो, समजायला मोठा अवघड जातो. कारण त्रिपिटकामधल्या शिकवणी बाबासाहेबांनी सूत्ररूपांनी उचलल्या आणि त्या एकत्रित लॉजिकली मांडल्या, तर्क पद्धतीनं मांडल्या. परंतु त्या सूत्राचं विवेचन मात्र आहे ते पाहण्यासाठी आपला मूळ त्रिपिटकाकडे जावं लागतं. मुळात कसं आहे, मुळात किती स्पष्टीकरण आहे ते समजल्याशिवाय बाबासाहेबांचं सूत्र कळतच नाही. काही लक्षात येतं आपल्याला. म्हणून हा ग्रंथ जो आहे त्याचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे, आणि अभ्यासातून लोकांना तो समजावून घेणं हे फार गरजेचं आहे. हे वास्तविक पाहता बाबासाहेबांच्या नंतरच्या पिढीचं आद्य कर्तव्य होतं
याच्यावरती त्यांनी सारं लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं. स्वतः परिवर्तित व्हायला पाहिजे होतं. समाज परिवर्तनाला गती द्यायला पाहिजे होती. हे खरं धम्मकार्य आहे. हे बाबासाहेबांचं कार्य आहे, ज्याला आपण आंबेडकराईट मूव्हमेंट म्हणतो. आणि यापासून हा सर्व समाज कोसो दूर राहिला, हे थोडंसं लक्षात घ्यायचं आपण. मग बुद्धानं ज्याला अज्ञान म्हटलं ते, आणि जीवन सुचिता राखणं याचं मर्म हे लक्षात घ्यायचं असेल तर पुन्हा आपल्याला बुद्धिस्ट सायकॉलॉजीकडे जावं लागतं. मनोनियम, आणि मनोनियमामधला पहिला नियम बाबासाहेबांनी याच्यात सांगितलेला आहे, तो पण नंतर लक्षात घेऊ. आपलं मन कसं काम करतं. आपल्याला एवढं माहीत आहे, आपल्या मनामध्ये लोभ असतो, कबूल. आपल्या मनात द्वेष असतो, कबूल. राग असतो, वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात, आणि ज्या दुःखकारक आहे असं पण समजतो. एवढं ज्ञान सर्वांनाच आहे, कोणाला कळत नाही अशातला भाग नाही, सर्वांना माहीत आहे ते. प्रश्न असा आहे की जन्मल्यापासून जर ह्या भावना आपल्यामध्ये असतील तर त्या का आहे तिकडे लक्ष देण्याचं सध्या कारण नाही. तो प्रतित्य समुत्पादाचा एक मोठा सिद्धांत आहे, त्याच्यावरती काहीतरी वेगळं बोलता येईल. परंतु स्वाभाविकपणे निसर्गाच्या नियमानुसार जो प्राणी जन्मास येतो त्या प्राण्याची सर्वात पहिली धडपड कोणती असते? जो प्राणी जन्मास येतो त्याची ती चेतनाशक्ती, ज्याला आपण जीव म्हणतो, ज्याला आपण प्राण म्हणतो, बुद्ध धर्मात त्याला विज्ञान म्हटलेलं आहे, विज्ञान. मग अशा जीव जन्मास आलेल्या प्राण्याला पहिली धडपड कशासाठी करावी लागते? साधा प्रश्न. कशासाठी करावी लागते? सर्व्हायवल इन्स्टिंक्ट आहे, ती अंतप्रेरणा आहे. त्या चेतनाशक्तीमध्ये निर्माण होणारी ती अंतप्रेरणा आहे. आणि प्रत्येक प्राण्याची पहिली धडपड असते सर्व्हायवलची, जिवंत राहण्याची. आणि आयुष्यभर ती धडपड चालू राहते, त्याच्यात कधीही कमजोरी येत नाही. हे तर बरोबर आहे. ही त्या प्राण्यापुरतीच मर्यादित असते, त्याला जगायचं असतं, त्याला टिकायचं असतं. आणि त्याप्रमाणे त्याची ती मानसिक चेतना जी आहे ती काम करायला लागते. काही लक्षात आलं आपल्याला? माझं अस्तित्व राहिलं पाहिजे म्हणून मूळ जन्मास आल्यानंतर आपण तिथपासून थोडंसं पाहूया. लहान मुलाचे हात असे असतात का? जास्तीत जास्त काळ असे असतात. आणि इतकं लहान मुलं असतं, ते बालक असतं, तरी त्याच्या हातामध्ये काही द्या, इतकं घट्ट पकडून ठेवतं. करून पहा तुम्ही, अनुभव घ्या. हे काय आहे? अस्तित्वाच्या धडपडीची पहिली पहिचान आहे, पहिली ओळख आहे. मला जगायचं आहे. आणि जगण्यासाठी मग काय आवश्यक आहे? अन्न. म्हणून लहान मुलांचं दुसरं एक तुम्ही ऑब्झर्वेशन करा, जे हातात द्याल ते जातं कुठे? नाही म्हणजे हे खरं आहे ना? याच्यात काही फरक आहे का? त्या बालकाच्या हातात काही द्या, त्याला ते ओळखता येत नाही. ती खाण्याची गोष्ट आहे की काय ते त्याला कळत नाही. त्याला फक्त एकच माहीत आहे की मला जगायचं आहे, मला टिकून राहायचं आहे. आणि टिकून राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न आहे. त्यामुळं जे हातात येईल ते तोंडाकडे. म्हणून माणसाचा स्वार्थी स्वभाव बळावतो. स्वार्थाचं उगमस्थान आहे, ओरिजिन ऑफ सेल्फिशनेस. लक्षात येतं की नाही? मी फार स्पष्ट म्हणजे सोपं करण्याचा प्रयत्न करतो आहे. ते पाली मोठमोठे शब्द वापरले तर ते डोक्यावरून जातील, म्हणून एकदम सिंपल शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. माणसाच्या स्वार्थाचा उगम त्याच्यामध्ये आहे. मग आपण एकमेकांना स्वार्थी म्हणतो ते कोणत्या अर्थानं?
प्रत्येक मनुष्य स्वार्थी आहेच. स्वार्थी असल्याशिवाय त्याला इलाजच नाही. तो त्याच्यापासून म्हणजे आपलं जीवन जगू शकणार नाही तो, जर त्याच्यामध्ये स्वार्थाची भावना नसेल तर. इथपर्यंत बरोबर आहे. मग आपण असं समजायचं का की माणसानं कायम स्वार्थीच राहावं म्हणून? आला ना घोटाळा. म्हणून बुद्ध म्हणतात एक मर्यादा आहे स्वार्थाची जी नैसर्गिक आहे, परंतु ती मर्यादा तुम्ही ओलांडली तर ती अनैसर्गिक होते, आणि अनैसर्गिक झाल्यामुळं निसर्गाच्या उलटी झाल्यामुळं त्यातून दुःख निर्माण होतं. आता होतं काय, स्वार्थाची भावना आहे, त्या मुलाच्या हातून ते काढून घ्या, काय होतं? मुलाची रिॲक्शन काय असते? पकडायला लागतं ते. रडणं हा त्याचा क्रोध आहे, रडणं हा त्याचा निषेध आहे. त्याला ते आवडलेलं नाही, त्याला ते कबूल केलं नाही, त्याच्या विरोधात घडलेलं आहे, म्हणून ती कृती त्याला विरोधाची वाटते. मोठं झाल्यावरती आपल्याला कळतं की आपल्या मनासारखं काही नाही झालं, आपल्या मोराच्या विरुद्ध कोणी वागलं की त्या माणसाच्या विरुद्ध आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो, राग निर्माण होतो. गोष्ट खरी आहे ना? ही चक्र कधी थांबलं आहे का? सतत चालू असणारा चक्र आहे. आणि मग बुद्धाचं म्हणणं कसं आहे की हा स्वार्थ कसा निर्माण झाला, ज्याला लोभ म्हटलेलं आहे पाली भाषेमध्ये. हा द्वेष कसा निर्माण झाला, ज्याला पाली भाषेमध्ये दोष असं म्हटलेलं आहे. हे माणसाला कधी कळलंच नाही, कधी समजलंच नाही. कुठल्याही धर्माला हे कधी सुचलं नाही. हे लक्षात घ्या बरं. मी वारंवार हे का बोलतो, तर धर्माने माणसाला जास्तीत जास्त गुलाम करून ठेवलेला आहे. जगातले मॅक्झिमम जास्तीत जास्त धर्म माणसाला गुलाम करणारे आहेत. म्हणून मी वारंवार बोलतो, त्यांच्यावरती टीका करण्याच्या दृष्टिकोनातून नाही, पण ते आपल्याला नीट स्पष्ट व्हावं म्हणून. जगातला एकही धर्म बुद्धाचा धम्म जर सोडला तर या मुद्द्याला हातच घालत नाही, याचं स्पष्टीकरणच करत नाही, याबद्दल ब्रशब्द बोलत नाही. काही लक्षात आलं आपल्याला? बुद्ध बोलतात की बा तुझ्या मनामध्ये लोभ काय आहे, तुझ्या मनामध्ये द्वेष का आहे, याचं कारण त्याच्या उगमाचं मेकॅनिझम तुला कळलं नाही. काही लक्षात आलं? ते कसे निर्माण होते तुला माहीत नाही. आणि बुद्ध जे माणसाला शिकवतात ते नेमकं हे, कारणाशिवाय द्वेष नाही, कारणाशिवाय लोभ नाही, कारणाच्या मुळाशी जा, म्हणजे तुला कळेल काय घडलंय काय नाही. ते कारण बाजूला सार, तुझा मोह संपला आणि द्वेषही संपला, आणि सर्व सुख तुझ्या हातामध्ये आलं. म्हणून ह्या तिसऱ्या अवस्थेला बुद्धानं म्हटलेलं आहे मोह. मोहित करणारी अवस्था आहे ती. माणसाला काही सुचूच देत नाही, त्या मोहामध्ये, त्या तंद्रीमध्ये, त्या झोपेमध्ये तो वावरत असतो. म्हणून बुद्धधर्मामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी मांडलेल्या आहेत. सायकॉलॉजीमधली 3 महत्त्वाची प्रिन्सिपल्स आहेत, ज्यामुळं माणसाचं जीवन कंट्रोल होतं, माणसाचं जीवन चालतं आयुष्यभर. मनुष्य जगतो ह्या 3 मानसिक तत्वांच्या आधारे, त्याच्यापासून त्याची मुक्तता नाही. आणि मग व्यावहारिक जीवनामध्ये जगत असताना ह्या 3 गोष्टी माणसाच्या सुखदुःखाला कारणीभूत होतात. म्हणून मनुष्य जे जीवन जगतो ते असतं सुख दुःख मिश्रित. सुखही आहे, दुःखही आहे, दोन्ही आहेत. ऊन सावलीसारखं माणसाचं जीवन आहे. कायमचं सुख नाही, कायमचं दुःख नाही. मग यांची तुलना केली असताना मात्र सुखाचं प्रमाण कमी असतं, दुःखाचं प्रमाण जास्त असतं. असमाधान दुःख आहे. किती असमाधान असतं? अनेक गोष्टींच्या बाबतीत असमाधान असतं. नाराजी, अनेक गोष्टीच्याबद्दल नाराजी असते.
मोठी दुःख आपण समजतो, मार लागला, मोठं दुःख झालं, पण आपल्याला माहीत आहे औषध पाणी केले की ते बरं होऊन जातं आणि आपण विसरूनही जातो. रोग झाला, मोठं दुःख आहे, पण आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती उपचार केला की ते संपून जातं, आपण नीट होतो, मग ते विसरूनही जातो रोग झाला होता की नाही. ते 10 वर्षापूर्वी आपल्याला कोणता रोग झाला होता सांगा भाऊ? आहे ना प्रॉब्लेम? कोण लक्षात ठेवतं? काय गरज आहे? संपलं, ते सोडून दिलं. पण 10 वर्षावरती कोणी आपला अपमान केला होता? आहे ना लक्षामध्ये? म्हणजे ते दुःख सुटलं आहे का? त्या अपमानाचं ओझं आपण सतत वाहत आलेलो आहे. त्या माणसाचं जेव्हा दर्शन होईल काय आठवेल? अरे हाच तो, यानं मला दुःख दिलं होतं. तुम्ही आनंदात असला तुमचा आनंद गायब, लागली दुःख तुमची पकड घेईल म्हणून. कुठपर्यंत? जोपर्यंत ते दृष्टीआड होत नाही, जोपर्यंत तुम्ही ते विसरत नाही तोपर्यंत. वारंवार आहे, पण कसं आहे, सतत येणारे दुःख आहे, कायमस्वरूपाचं आहे, परंतु आपल्या दृष्टीने त्याचं महत्त्व कमी असल्यामुळं ते अधूनमधून येतं. आणि जी मोठी दुःख आहे ते आपल्या दृष्टीनं महत्त्व कमी असल्यामुळे ती जातात, कारण आपल्याला खात्री आहे रोग नाहीसा होतो, जखम भरून येते. काही लक्षात आलं? परंतु अपमान केल्याची जखम कशी भरून येते माहीतच नाही ना. म्हणून रिपीट परफॉर्मन्स असते, ते पुन्हा पुन्हा ते घडत असतं. आणि यामुळं मनुष्य एकमेकाच्या सहवासामध्ये जगत असताना सर्व सुखानं जगू शकत नाही, सर्व आनंदानं जगू शकत नाही. ताणतणाव निर्माण होतातच, तुझं माझं होतंच, तंटे बखडे होतात, तुम्ही मग कितीही जवळचे असा. काही लक्षात आलं? आईवडिलांशी साऱ्याच मुलांचं पटतं का? सारे मान देत नसतीलही, कदाचित ते देत असतील, त्यांचंही सर्व बाबतीमध्ये पटतं का? नाही. मतभेद आहेच, नाराजी आहेच, तुझं माझं आहेच, वेगळे पण आहेच. त्यामुळं दुःख हे माणसाच्या जीवनामध्ये सर्वात जास्त आहे. मोठमोठी दुःख, व्याधी, जरा, मरण. व्याधी म्हणजे रोग, जरा म्हणजे वृद्धत्व, आणि मरण ही 3 सर्वात मोठी दुःख मानली जातात. त्यातल्या पहिल्या 2 दुःखांना मनुष्य पहिल्याच फक्त दुःखाला थोडंसं बाजूला ठेवतो. रोगराई झाली तर दुरुस्त होता येतं, म्हातारं होतो त्याचं काय? त्याचं काय? दुःख होत नाही का? कुठल्याही म्हाताऱ्या माणसाला विचारा, बा तू किती आनंदी आहे म्हणून. कोणाला विचारा. ज्या मुलांच्यावरती खूप प्रेम केलं, ज्यांच्यासाठी खूप कष्ट केले, त्यांच्याबद्दल म्हातारपणी भाषा काय असते? बऱ्याच प्रमाणात नसतं झालं तर बरं झालं असतं, इथपर्यंत भाषा लोकांची येते. नाराजी आहेच ना. तेव्हा मुलांच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त पालक नाराज असतात. व्यवहारामध्ये जरी खुश दिसले, बरे दिसले, तरी आंतरिकदृष्ट्या कुठे ना ते आहत झालेले असतात, क्षती पोचलेली असतात. हे नित्याचं दुःख आहे की नाही? बुद्धाचा सवाल हाच आहे. मग हे दुःख घेऊन जगायचं आहे, दुःख नाहीसं करून जगायचं आहे? काय निवड आहे आपली? व्हॉट इज युअर चॉईस? माणसाची चॉईस काय याच्यामध्ये? त्यांना काय निवडायचं? दुःख घेऊन जगायचं ही तर माणसाची निवड असूच शकत नाही, तो ती निवड करू शकत नाही. दुःख नाहीसं होय त्याची आवड आहे, ती त्याची निवड आहे, चॉईस त्याची आहे, परंतु कशी पूर्ण करायची हे त्याला माहीत नाही. लक्षात आलं ते? मग बाकीच्या धर्मांनी लागलीच उपाय सांगितला, सोपा उपाय. अरे हे सारं जे आहे तुझ्या हातात नाही, ते सारं वरून येत आहे. देव तुला दुःख देतो, देव तुला सुख देतो, त्याची पूजा अर्चा कर, त्या धर्मात सांगितलं ते कर, मग त्याला सुख मिळेल.
परंतु ते करूनही माणसाला ते करत असताना सुख नाही मिळत. मग धर्माने दुसरी कोलांटी उडी मारली. असं नाही, ते आता नाही मिळत. ते आता या जीवनामध्ये फक्त तू धर्माप्रमाणे वागायचं, जगायचं, मेल्यानंतर स्वर्गरूपानं तुला सर्व सुख मिळेल म्हणून. किती मोठी थाप आहे. बंडलबाजीच म्हणता येते याला फक्त, आहे ना. आणि तरी या बंडलबाजीचे शिकार झालेले लोक किती आहेत. लक्षात घ्या, जग किती अज्ञानामध्ये आहे. हे आपलं अज्ञान ओळखण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही. उलट या अज्ञानाच्या मागे लागून ते आणखी जास्त दुःख निर्माण करतात. धर्माधर्मातली भांडणं सुख निर्माण करतात, दुःख निर्माण करतात, आहे ना. धर्माधर्मात ताणतणाव नाही असं काही आहे का. मारकाठीपर्यंत जातात ना गोष्टी. इतकंच नाही तर एका धर्मामध्ये सुद्धा पंथ पडून गट निर्माण होऊन तेही एकमेकाच्या जीवावरती उठतात. ही वस्तुस्थिती आहे. मग धर्म जर माणसाच्या सुखासाठी आहे तर साधा प्रश्न प्रत्येक माणसानं मनाला विचारला पाहिजे की हे धर्म सुख का निर्माण करत नाहीत. ज्या अर्थी सुख निर्माण करण्याची त्यांची ताकद नाही त्या अर्थी ते खऱ्या अर्थानं धर्म नाहीत. काही लक्षात येतं आपल्याला. ही विचार करण्याची ताकद माणसामध्ये वाढवावी ही बुद्धाची भूमिका आहे. आणि म्हणून बुद्धानं ह्या मनोनियमाकडे लक्ष दिलं. बरोबर आहे, मी सांगतो म्हणून नको विश्वास ठेवू, मी सांगतो म्हणून तू करूही नकोस. तू अगोदर नीट समजून घे, तुझ्या हिताचं आहे की नाही, तुझ्या फायद्याचं आहे की नाही, तुझ्या अपेक्षेप्रमाणे घडतं की नाही, ते नीट समजून घे, करून पहा. तुझी खात्री पटली तरच मी काय म्हणतो त्याचा स्वीकार कर, अन्यथा सोडून दे. ही भाषा वापरण्याची कोणत्या देवाची ताकद आहे सांगा मला. ही भाषा वापरण्याची कुठल्या तरी देवाची सुद्धा ताकद आहे का. नाही. कारण कल्पना, ईश्वर म्हणजे नुसती कल्पना. ह्या कल्पनेतून तुम्हाला कोणती ताकद लाभणार आहे. कोणतीच नाही. बुद्ध कल्पना नाही, बुद्ध एक वास्तव आहेत. बुद्ध एक रियालिटी आहे. बुद्ध एक सत्यता आहे. आणि ही सत्यता इतकी पक्की आहे की तुम्ही कुठल्याही पद्धतीनं ते नाकारू शकत नाही, तेही खोटी सिद्ध करू शकत नाही. हे बुद्धाचं चॅलेंज आहे. आणि म्हणून बुद्धाच्या धम्माला म्हटलं आहे यस धम्मो सनातनो. चिरंतर राहणारा धर्म आहे तो. मराठीचा अनुवाद होतो सनातन धर्म. बुद्धाचा धम्म सनातन आहे, हिंदू धर्म नाही. काही लक्षात येतं. हिंदू बोलताना बोलतं आमचा धर्म सनातन. काय कळतं त्यांना. वेड्याच्या हॉस्पिटलमधल्या माणसाच्या बडबडण्यासारखं आहे ते. त्याला जास्त किंमत द्यायची नाही. पण किंमत द्यायची की नाही हे आपल्याला कळण्यासाठी आपल्याला हे शिकावं लागतं ना, नाही तर आपण जातो वाहवत. मग आज बौद्ध म्हणणारी माणसं किती गणपती बसून मोकळी झाले आहे ना. हे अज्ञान आहे. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनकाळामध्ये जे असं मी वारंवार हे सांगत असतो, प्रतिपादन करत असतो की ह्या दीनदलितांवरती, या मागासवर्गीयांच्यावरती ज्या काही भौतिक अडचणी होत्या, त्यांचं जीवन जगण्यामध्ये काही भौतिक अडचणी निर्माण केलेल्या होत्या, त्या अडचणी त्यांनी निवारण केल्या. हे मी सविस्तर मागे सांगितलेलं आहे की मुख्य समाज जो आहे त्या समाजामध्ये तुम्हाला कोणी येऊ देत नव्हतं, त्याला बाहेर ठेवत होते, अस्पृश्य लेखलं होतं तुम्हाला. त्यामुळे त्या समाजाचा संपर्कच नाही, काही घेवाणदेवाणच नाही, तुम्ही एकदम एकाकी पडलेला. ही मर्यादा, ही अडचण निर्माण झालेली होती. तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारला होता, शिकताच येत नव्हतं. शिकल्याशिवाय मनुष्य व्यावहारिकदृष्ट्या थोडासा उन्नत होत नाही, प्रगत होत नाही, त्याची समज वाढत नाही, त्याचं आकलन वाढत नाही. त्यावरती मर्यादा होती म्हणून ती तुम्ही करू शकत नव्हता. बरं, आहे त्या अवस्थेमध्ये जगण्याची धडपड प्रत्येकाला करावी लागते. मग आपल्या जगण्यासाठी कामधंदा करायचा आणि जगायचं, त्यामध्ये अडचण. कारण तुमच्या कामाला कोणी मोबदलाच देत नव्हतं.
तुम्हाला अधिक चांगलं काम कोणी करूच देत नव्हतं. तुम्ही फक्त त्यांच्यासाठी राबायचं. ते म्हणतील ती सारी घाणेरडी कामं करायची आणि ते उपकार म्हणून तुम्हाला देतील, त्याच्यावरती समाधान मानायचं. म्हणजे अक्षरशः भिकारी करून ठेवलं होतं या समाजाला. ती अडचण बाबासाहेबांनी दूर केली. हे लक्षात आलं. आज ह्या अडचणी नाहीत, आमच्या वडिलांनी अनुभवल्यात. गंमत अशी आहे की मी सुद्धा अनुभवल्या गावामध्ये असताना. अस्पृश्यते सारे झटके मी अनुभवलेले आहे स्वतः. परंतु असं आपल्या पूर्वजांनी, वडिलांनी, आजोबांनी अनुभवलेलं जीवन आहे, ते आजच्या पिढीला अनुभवता येतं का? आणि त्या अनुभवामध्ये जे अंगार होते, जो दाह होता, जे दुःख होतं, त्या दुःखाची कल्पना आजच्या पिढीला करता येते का? नाही करू शकत. ते काही लक्षात आपलं. आजची पिढी त्याचा अंदाजही करू शकत नाही. कल्पना केली तरी ती भावना त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही. तो त्वेष, तो जोश त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही. ते त्याला कॅज्युअली घेतील. असेल, होता तो का, गेला आता, संपला. काही लक्ष येतं आपल्याला. म्हणून बाबासाहेबांचं त्या काळातला मनुष्य जीव तोडून ऐकत होता आणि जीवाची बाजी लावून करत होता. आज बाबासाहेबांचं आम्ही किती ऐकतो? मुळात ऐकतच नाही. आणि जीवाची बाजी लावून किती करतो? काही करत नाही. आम्ही फक्त IQ माहितीवरती जगतो. बाबासाहेबांचं एखादं पुस्तकही वाचण्याची हिंमत नाही. मी बडी माणसं बघितलेल्या, कोणी वाचत नाही. वाचायला वेळ कुठे आहे? अभ्यासच इतका आहे. अभ्यास झाला की ट्यूशन आहे, ट्यूशन झाली की घरी होमवर्क आहे. वेळ कोणाला आहे? म्हणून डॉक्टर, इंजिनियर, बडे अधिकारी झालेले सुद्धा बाबासाहेबांचे ग्रंथ वाचत नाहीत. हा माझा अनुभव आहे. त्यांना दोष देण्याचं कारण नाही का, त्यांच्याजवळ वेळच नाही. मग त्यांना बाबासाहेब माहीत आहे कुठलं? ऐकून इकडून तिकडून. बुद्ध धर्माचं एकही पुस्तक वाचत नाहीत. वाचायला वेळ कुठे आहे? आता नुसतं वाचलेलं कळत नाही, ते समजून घ्यावं लागतं. म्हणजे अभ्यासच करावा लागतो. अभ्यासाला तरी वेळ कुठे आहे? म्हणून आजचा आंबेडकराईट समाज ज्याला आपण म्हणतो, हा असा पूर्ण अधांतरी आहे. नॉट ग्राउंडेड. या भूमीवरती, या तत्त्वज्ञानामध्ये त्याचे पाय घट्ट झालेले नाहीत, रुजलेले नाहीत. अधांतरी आहे तो. मग हा अधांतरी असणारा समाज स्वतःचं जीवन घडवू शकत नाही आणि समाजही घडवू शकत नाही. याच्यातून मार्ग काय आहे? अनेक लोक समजतात धम्माचा प्रचार करणं हाच मार्ग आहे. करतातही लोक प्रचार. काय प्रचार करतात? बुद्धाचं तत्त्वज्ञान. बुद्धानं 4 आर्य शिकवली. 4 आर्य सत्यावरती व्याख्यान. अष्टांगी मार्ग शिकवला, त्याच्यावरती व्याख्यान. 10-12 शिकवलं, त्याच्यावरती व्याख्यान. मनुष्य समोरचं ऐकतो, त्याच्याशी काही आपलं कनेक्शनच जोडत नाही. शिकवणीशी जोडतच नाही ना, कळतच नाही त्याला काय आहे की नाही ते. आणि तिथे सोडून तो मोकळा होतो. तुमचा धर्म तिथे आणि तुम्ही तिकडे. ही आजची परिस्थिती आहे. म्हणून तो कॉन्ट्रास्ट जो आहे, तो विरोधाभास जो आहे, तो मांडताना आपल्याला कधी कधी असं बोलावं लागतं की मुसलमान आपल्या धर्माशी बांधीला आहे, ख्रिश्चन आपल्या धर्माशी बांधीला आहे, बाकीचे इतर धर्माचे लोक आपापल्या धर्माशी बांधीला आहेत, बौद्ध कोणाशी बांधीला आहेत? कोणाशीच आहेत. म्हटलं तर हिंदूही आहेत, म्हटलं तर बौद्धही आहेत. त्यांनाच पत्ता नाही आपण नेमके कुठल्या डब्यात आहोत त्या. हे आहे ना परिस्थिती. मग असा समाज पुढे काय करणार आहे? बाकीचे त्याला आजही नीच लेखतात. कदाचित पूर्वीचे वाईट दिवस येणार नाही, तुम्हाला समाजातून हाकलून दिलं जाणार नाही, तुम्हाला शिक्षण नाकारलं जाणार नाही, परंतु आडकाठी मात्र निर्माण केली जाईल. त्याचा लाभ घेण्यापासून मोठ्या प्रमाणात तुम्हाला वंचित केलं जाऊ शकेल. आणि ते आज होतं आहे. सवलती कमी होत आहेत. जे एज्युकेशनचे फंड आहे, स्कॉलरशिपचे, ते कट होत आहेत. ॲडमिशन मिळत नाहीत. हे कशाचं लक्षण आहे?
खच्चीकरणाचं लक्षण आहे. या खच्चीकरणावरती उपाय काय आहे? कोणी आमदार खासदार होणं उपाय आहे त्याच्यावरती? काय विचार करतो समाज? बाबासाहेबांची चळवळ समजतो कशाला? नुसत्या क्षुल्लक राजकारणाला? ती बाबासाहेबांची चळवळ नाही आहे. बाबासाहेबांची चळवळ आहे तो मनुष्य बदलण्याला, आणि एक एक मनुष्य बदलून समाज बदलण्याला. आणि तो समाज जेव्हा आपल्या एकोप्यानं कामाला लागेल तेव्हा मग परिवर्तनासाठी तो सिद्ध राहील, सक्षम बनेल. तर अज्ञान जे म्हणतात ते असं. आणि म्हणून बुद्धानं महत्त्वाचं तत्त्व सांगितलं जे बाबासाहेबांनी या अध्यायामध्ये प्रामुख्यानं मांडलेलं आहे. आणि ती या धम्मपदामधली पहिली 2 वचनं, पहिले 2 श्लोक, मनोपबंगमा धम्मा मनुस्सेठा मनोमया मनशाचं पदुठ्ठेन भासती वा करोती वा, की सर्व गोष्टींचं मूळ स्थान मन आहे. मनोपबंगमा, मनातून निर्माण होतात सर्व गोष्टी, सर्व आकलन, सर्व ज्ञान मनामध्ये प्रतिष्ठित आहे. मनोसेठा, सर्व मनोमय आहे. आपल्याभोवती जी काही सृष्टी आहे ती आपण जाणतो कशानं? मनाच्यामुळं जाणतो. नुसतं डोळ्यानं बघून नाही दिसत, कानानं ऐकून नाही ऐकू येत. मन त्याच्या पाठीमागे काम करतं, आयडेंटिफाय करतं, त्याला संज्ञा देतं, त्याची पहिचान करतं. काही लक्षात येतं आपल्याला? म्हणून मनच जर काम करत नसेल तर काही उपयोगाचं नाही आपला. काही लक्षात आलं आपला? म्हणून मन ही माणसाची एकमात्र शक्ती आहे. शरीर फक्त साधन आहे. विजेच्या तारेमध्ये वीज असते तेव्हा तिला विजेची तार म्हणतात, आणि त्यातली वीज खतम झाली म्हणजे त्याला फक्त तार म्हणतात. हे तर बरोबर आहे. म्हणून मनुष्य आहे मन आणि शरीर या दोन्हींचा. शरीर तारेसारखं, मन विजेसारखं. ह्या दोन्हींचं अस्तित्व एकत्रित काम करतं. सेपरेशन झालं की बिघडलं. मग त्या तारेलाही महत्त्व नाही आणि वीज कुठे जाते पत्ता लागत नाही. गोष्ट खरी आहे. म्हणून माणसाचं अस्तित्व हे दुहेरी आहे, मन आणि शरीर. आणि त्यातही महत्त्व आहे की मनच खऱ्या अर्थानं सामर्थ्यशाली आहे. मनच सर्व काही आहे. म्हणून बुद्धानं त्याच्यावरती जोर दिलेला आहे. मनोपबंगमा धम्मा मनुस्सेठा मनोमया मनशाचं पदुठ्ठेन भासती वा करोती वा, की त्या मनामध्ये जसं आकलन होतं, मनामध्ये जसं समजतं, मनाच्या माध्यमातून जसं जाणणं होतं त्याप्रमाणे मनुष्य करतो, त्याप्रमाणे मनुष्य वागतो. तसं माणसाला दिसतं, तसं माणसाला भासतं. लक्षात आलं? भासती वा करोती वा, त्याला भासमान होतं, त्याला दिसतं, त्याला आकलन होतं ते असं, आणि त्याप्रमाणे तो करतो. त्याशिवाय तो करत नाही. ततोनं दुःखमन्वेती चक्कव वहतो पदंग, असं पुढच्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे. की मग हा मनुष्य ततोनं दुःखमन्वेती, ज्यामुळं दुःख निर्माण होतं त्याच गोष्टी जेव्हा करायला लागतो, ज्यामुळं दुःख निर्माण होतं त्याचप्रमाणे जो तो वागायला लागतो, करायला लागतो, तेव्हा बैलगाडीच्या त्या बैलाच्या पाठीमागून जसं गाडीचं चाक जातं आणि ते गाडी ओढण्याचं दुःख त्या बैलाला सहन करावं लागतं, त्याप्रमाणे माणसाला दुःख सहन करावं लागतं. दुःखकारक, दुःख निर्माण करणारी जी मानसिकता आहे, ज्या गोष्टी आहेत त्या मनुष्य करतो, दुःख त्याचा पिछा करतं, त्यापासून तो सुटत नाही. ततोनं दुःखमन्वेती छायाव ततोनं दुःखमन्वेती चक्कवो होतो पदंग, की त्याची अवस्था अशी होती दुःखापासून तो मुक्त होत नाही. त्याच्या पुढच्या गाथेमध्ये म्हटलं आहे मनोपबंगमादमा मनोसेता मनोया मनुष्याचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं सुखमन्वेती छायावानपायिनी, सुख निर्माण होईल असं ज्याप्रमाणे तो वागतो, बोलतो, करतो, तेव्हा ज्याप्रमाणे माणसाची सावली त्याला कधी सोडून जात नाही त्याप्रमाणे त्याला सुख कधी सोडून जात नाही.
इतकी पक्की गोष्ट बुद्धानं सांगितलेली आहे. स्वर्गाकडे बोट नाही दाखवला, काही लक्षात आलं? आणि नरकाकडे सुद्धा बोट दाखवलं नाही. काय सांगितलं बुद्ध? इथे, आत्ता इथे, या क्षणी तुझ्या पाठीमागे नरकही लागलेला आहे आणि तुझ्यापुढे स्वर्गही उपस्थित आहे. निवड कोणाची आणि कोणी करायची? बुद्ध निवड करत नाहीत, ते बुद्धाचं काम नाही. हे काम ज्याचं त्याचं आहे. बुद्धाची भूमिका आहे फक्त हे समजून सांगणं, हे शिकवणं, हा मार्ग दाखवणं, परंतु ज्याचं त्यानंच करायचं आहे. एवढं सत्य जगाच्या पाठीवरती कोणी सांगितलं सांगा मला? बुद्धाच्याबद्दल जी कृतज्ञता मनामध्ये निर्माण होते, जी श्रद्धा निर्माण होते, त्याच्या पाठीमागे हे कारण आहे. हे खरंच बुद्धाशिवाय माणसाच्या सुखदुःखाचा विचार कोणीही केला नाही. ते कसं मिळू शकतं आणि कसं आपल्याच हातात आहे हे कोणीही सांगितलेलं नाही. आणि गंमत अशी की यासाठी बुद्धानं काही मागितलं नाही. पुष्पम फलम तोयम वा, काहीतरी मला श्रद्धेनं अर्पण कर, फळ अर्पण कर, पुष्प अर्पण कर, अमुक अर्पण कर. अर्पण केल्याशिवाय देव पावतच नाही म्हणे. हा तर इतिहास आहे. नाही तर किमान माझी स्तुती तरी कर, नमाज तरी पढ, त्याशिवाय काही देव पावत नाही म्हणून. आता प्रश्न असा निर्माण होतो, देव जर एवढा लोभी असेल तर त्याच्यापासून काय अपेक्षा करणार तुम्ही? हा विचार करण्याची गोष्ट आहे ना. आणि इकडे बुद्ध आहेत, काही मागतच नाही. मग माणसाचा समज काय झाला? अरे हा काही पावणारा देव नाही म्हणून, हा टाकाऊ देव आहे म्हणून तो त्याला सोडतो आणि त्या दगडा मातीच्या देवाकडे धावून येतो. हे माणसाचं अज्ञान आहे की नाही? क्लिअर. कुठे सिद्ध करण्याची गरज आहे? आपलंच सिद्ध होतं ते की हे खरंच माणसाचं अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानावरती उपाय म्हणजे बुद्धाचा धर्म आहे. म्हणून बौद्ध बनणं हे प्रत्येक माणसाच्या हिताचं आहे आणि त्या प्रत्येक माणसाच्या हितातून समाजाचं हित होतं आहे. ही परंपरा आहे. माणसाला सोडून समाज नाही, समाजाला सोडून मनुष्य नाही. समाजात परिवर्तन व्हायचं असेल, बदल व्हायचा असेल तर अगोदर कुठे व्हायला पाहिजे? माणसातच झाला पाहिजे. माणसातच झाल्यानंतर समाज काय करणार आहे? समाज तसाच वाईट राहणार आहे. म्हणून बाबासाहेबांच्या नंतरचा समाज तसाच वाईट राहिलेला आहे. काही केलेलं नाही, काही चांगलं झालेलं नाही. काही लक्षात येतं आपलं? म्हणून बुद्धानं ही चॉईस इथे मांडली आणि बाबासाहेबांनी अचूकपणे ते सूत्र इतक्या समर्थपणे आपल्या ग्रंथात मांडलेलं आहे की चॉईस आमची आहे. बुद्धाने ते आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून बुद्ध धर्मामध्ये ही निवड करणं ही सर्वात कठीण परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. काय निवड आहे याच्यामध्ये? सरळ शब्दात बुद्धानं सांगितलं, मन दोन पद्धतीनं काम करतं. एक पद्धत अशी आहे मनाची काम करण्याची की ज्यामधून दुःख, असमाधान निर्माण होतं. दुसरी पद्धत मनाची अशी आहे की यामधून सुख आणि आनंद निर्माण होतो. म्हणून माणसानं पहिला निर्णय करायचा की मला माझं जीवन जगायचं आहे ते यापैकी कोणत्या पद्धतीनं. सुख मला हवं असेल तर सुख ज्या पद्धतीनं निर्माण होतं त्या पद्धतीनं मी माझ्या मनाचा वापर केला पाहिजे. दुःख ज्या पद्धतीनं निर्माण होतं त्या पद्धतीनं मनाचा वापर करता कामा नये. जो मनुष्य बौद्ध बनतो त्याला पहिला निर्णय हा करावा लागतो. हा निर्णय तो करतो तेव्हा त्याची खऱ्या अर्थानं दीक्षा होते. नुसती औपचारिक दीक्षा चालत नाही. काही लक्षात आपल्याला? आणि जन्मानं तर कोणी बौद्ध होतच नाही. का जन्मानं ठरवता का तुम्ही? जन्माला न हे ठरवण्याची अक्कल कोणाला येते का? नाही ना. मग कसे तुम्ही जन्मानं बौद्ध म्हणतात? आज सारे बौद्ध याच कॅटेगरीमध्ये मोडतात ना. किती अज्ञान, किती मागासले. पण
आता आपल्या पुढे की बुद्धानं रडायचं की बाबासाहेबांनी रडायचं अशी वेळ आली ना, आहे ना गंमत. आणि तरी आम्ही त्यांना फुलमाळा घेऊन सजवणारे, त्यांची स्तुतीस्तोत्र गाणारे, त्यांच्या घोषणा करणारे, म्हणजे आम्हालाही आमची खबर नाही आम्ही काय करतो ते म्हणून. काही लक्षात आपल्याला हे शिकणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून बौद्ध बंड्यातलं पहिलं पाऊल बाबासाहेबांनी या पहिल्याच प्रकरणामध्ये मांडलेलं आहे. टू मेंटेन द प्युरिटी ऑफ लाईफ इज धम्मा. मनाची शुद्धी राखणं म्हणजे धम्म आहे. मग ती शुद्धी राखणं कोणत्या पद्धतीनं, तर ही निवड करायची, सुख निर्माण करणाऱ्या मार्गानं मला जायचं आहे की दुःख निर्माण करणाऱ्या मार्गानं जायचं आहे. सुख निर्माण करणारी मानसिकता मला वाढवायची आहे की दुःख निर्माण करणारी मानसिकता मला वाढवायची आहे. म्हणून इथे निर्णय पक्का झाला की मग सुख आणि दुःख कसं निर्माण होतं, तो महत्त्वाचा प्रश्न निर्माण होता. बुद्धाची भूमिका अशी आहे, त्यासाठी पाली भाषेमध्ये 2 शब्द आलेले आहेत. एक आहे कुशल, त्याला मराठीमध्ये कुशल असं म्हणतात, उच्चारामध्ये फरक आहे. कुशल आणि अकुशल म्हणजे अकुशल. कुशलाची निर्मिती करणं म्हणजे बुद्धाच्या मार्गानं जाणं, अकुशलाची निर्मिती करणं म्हणजे स्वीकारणं म्हणजे आहे त्याच्यामध्ये अडकून पडणं. धम्मपदामध्ये म्हणून गाथा आहे, सब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. बुद्धाचं अनुशासन काय, बुद्धाची शिकवण काय, इतकी सरळ सोपी आहे. ज्यातून दुःख निर्माण होतं त्या मार्गानं जाऊ नको, ती निवड करू नको. कुशलस्स उपसंपदा, जे कुशल आहे, सुख निर्माण करणारं आहे ते साध्य कर, ते स्वीकार. काही लक्षात येतं. कुशलस्स उपसंपदा सचित पर्योदपनं. आणि लक्षात ठेव, हे कुशल अकुशल निवडण्याच्या मागे सुद्धा कोण आहे, मनच आहे. त्या मनाची शुद्धी करणंसुद्धा फार आवश्यक आहे. जर मनाच्या शुद्धीला हातच घातला नाही तो कुशल अकुशल कळायचं नाही, त्याप्रमाणे तू जगू शकणार नाहीस. म्हणून मनाची साधना फार गरज आहे, मानसिक परिवर्तन फार गरजेचं आहे. आणि ते परिवर्तनासाठी बुद्धानं ध्यान साधना शिकवली. ध्यान साधना हा फक्त बुद्ध धम्माचाच विषय आहे, इतर कुठल्याही धर्मामध्ये त्याला स्थान नाही. फक्त या धर्मांनी नक्कल करून त्यांच्यामध्ये वेगळ्या त्या ध्यान साधनेच्या रूपानं काही गोष्टी म्हणूया की भरलेल्या आहेत. त्यातली कुठली ध्यान साधना कोणाच्याही कामाची नाही. काही लक्षात येतं आपल्याला. हिंदू योग साधना म्हणतील तितकीच टाकाऊ गोष्ट आहे, त्याचा काही संबंध नाही मूळ तत्वाशी. परंतु बुद्धापासून या लोकांनी जे जे काही घेतलं ते असं तुकड्या तुकड्यामध्ये थोडंसं विपरीत करून आपापल्या धर्मामध्ये आणलं आणि लोकांच्यावरती प्रभाव टाकण्यासाठी त्याचा वापर केला. ओरिजिनल त्यांच्याजवळ नाही, परिशुद्ध त्यांच्याजवळ नाही. मेडिटेशन परिशुद्ध फक्त बुद्धाच्या धर्मात. हे वारंवार लक्षात घ्या. त्यामुळं त्या मार्गाने आपल्याला जायचं असेल तर बुद्धिस्ट मेडिटेशनचाच मार्ग स्वीकारला पाहिजे. इतर कोण शिकवतात त्यांच्या नादी लागण्यात काही शहाणपण नाही. बुद्धानं मर्म जाणलेला आहे, अंतरंग जाणलेला आहे आणि अचूक उपाय सांगितलेला आहे. बाकीच्या धर्मांना काय घेणं देणं नाही त्याचं. म्हणून इतर मग मेडिटेशन म्हणजे काय, हिंदू असल्यानंतर राम नाम जपत राहा, 1000 वेळा जप, 10,000 वेळा जप, हे मेडिटेशन. अब त्या रामनामाच्या जपण्यातून सुखदुःखाची अक्कल येणार आहे का? आहे ना साधा प्रश्न. ते कसं ओळखायचं आणि कसं जगायचं हे कळणार आहे का? नाही. म्हणजे सर्व धर्मांमधली जी ध्यान साधना आहे किंवा मेडिटेशन म्हणतात ते कसं भ्रामक आहे ते लक्षात घ्या. फसवणूक आहे ते समाजाची.
मूळ मेडिटेशन फक्त बुद्धाच्या धर्मात आहे. म्हणून हे फार महत्त्वाचं सूत्र बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. आणि त्यांची भूमिका अशी होती की या सूत्राचा अवलंब जेव्हाही माझी माणसं करतील तेव्हा त्यांचं अस्तित्व आहे त्यापेक्षा बेहतरीन होईल, इतरांच्यापेक्षा ते आगळे वेगळे होतील आणि त्यांचं ते आगळे वेगळेपण जे आहे इतरांना आपल्याकडे खेचून घेईल, इतरांना त्यांच्याजवळ जाण्याची गरज निर्माण होईल, आकर्षण निर्माण होईल ते. आणि अशातून हा समाज जो तो प्रगतीच्या पथावरती जाईल, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून बुद्ध धर्माला जर आपण दुय्यम स्थान देत असू, बुद्ध धर्म जर बाजूला ठेवत असू आणि बाबासाहेबांचं कार्य म्हणून दुसरंच काही करत असो, आम्ही स्वतःला फसवतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आमची फसगत आहे ते आणि त्यातून कुठेही पोचू शकणार नाही. आणि हा आपला गेला 50 ते 60 वर्षांचा इतिहास आहे. म्हणून बाबासाहेबांनी जो धडा दिलेला आहे तो पहिला धडा आपण स्वीकारलाच पाहिजे. मला कोणत्या मार्गानं जायचं, कुशलाच्या मार्गानं जायचं की अकुशलाच्या मार्गानं जायचं, काही लक्षात येतं आपलं? हा पहिला धडा आहे. त्याशिवाय बौद्ध म्हणून आपलं पुढे पाऊल पडू शकत नाही, बुद्ध धर्मात आपला प्रवेश होऊ शकत नाही. ती सारी औपचारिकता आहे, त्याला काहीही महत्त्व नाही. तो सारा सामाजिक देखावा आहे, त्याला काही महत्त्व नाही. मूळ अंतरंग हे जे आहे ते लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. तर आज आपला धडा नंबर 1 बाबासाहेबांनी शिकवलेला आजपासून सुरू झाला. आतापर्यंत इतर बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या. ते सारं कसं आहे, एखादं शेत पेरण्यासाठी तयार करायचं असेल तर तण काढावं लागतं, नांगरावं लागतं, त्यातले जे काही दगडधोंडे असतात ते काढून टाकावे लागतात. ते चांगलं असं पेरण्यासाठी लायक करावं लागतं. त्यामुळे बाबासाहेबांचा ग्रंथ या चॅप्टरपर्यंत आपली मानसिकता तयार करत होता. पेरण्यासाठी सारं तण काढत होतं, सारे दगडधोंडे हे काढण्याची ही प्रेरणा त्याच्यामधून मिळते. लक्षात आलं? एकंदरीत त्या देशाची जी काही सायकॉलॉजी आहे त्या सायकॉलॉजीचं हे शुद्धीकरण अगोदरच्या प्रकरणात आलेलं आहे. आणि इथून पुढे जे सुरू झालं आहे हा अस्सल बुद्ध धर्म सुरू झाला, अस्सल पेरणी सुरू झाली. आणि त्या पेरणीतलं पहिलं बीज आहे कुशल मार्गानं जायचं की अकुशल मार्गानं जायचं हा निर्णय करणं. जर हे बीज पेरलं नाही पुढचाही मार्ग बंद होऊन जाईल. ठीक आहे. आपला मार्ग कधी बंद होऊ नये याची आपण खबरदारी घ्यावी एवढीच विनंती. आणि आपण इथेच थांबू. जय भीम.